घ्या ना इनबाई, लाडू वाडू खा ना. हा, लाडू वाडू मस्त बनले आहे, खा खा. कितीक लाडू चारता बा येवाई बुवा, कितीक लाडू चारता? हा, लाडू खाऊ खाऊ पूर्ण डायबिटीज करून टाका तुम्ही तर. हा नाही, लाडू गिडू मस्त बनले मा, एकच नंबर बनले लाडू. हा, आताच्या आता दोन दोन 3 लाडू खाऊन घेतले ना. हा, लय झाले बाबा, एवढं गोड नाही थकत. घ्या ना इनबाई. मग काय नेहमी नेहमी येता काय तुम्ही बा आमच्या घरी? हा, नेहमी नेहमी येता काय? आता इनमीन आता एवढं मिनता करून तुम्ही आल्या 1-2 दिवसासाठी. हा, तर आता 1-2 दिवसही तुम्ही खात पेत नाही आमच्या घरी बरोबर. हा, घ्या घ्या, एक लाडू तर खा, फक्त नावापुरता एक खा माया मनासाठी. तुम्ही बी येवाई बुवा बाबा, डायबिटीजच करता आता मला. काही नाही होत इनबाई, डायबिटीज झाला बी तर. हा, गोड खाऊन घ्यायचं मस्त, आणि मग कारल्याचा रस पिऊन घ्यायचा. काय तर डायबिटीज ना फायबिटीज होते, मग काहीच नाही होत. आम्ही तसंच करतो, मस्त गोड खाऊन घेतो जेवढं खायचं आहे तेवढं, आणि मग कारल्याचा रस पिऊन घ्यायचा, इक्वल होऊन जाते बरोबर. हो बाबा, कुठं पेन होते तू एवढा कडू कडू कारल्याचा रस? हा, त्यात वासा नसतं, उलट्या येवाच्या होय. हो ना, तो की वास नाही पेन होत बाबा आपल्याकडून कारल्याचा, तो वासच सहन नाही होत. काही यायच्या नांदी नका लागा येईन बाई तुम्ही. यायला काय आहे? हा, स्वतः त्याला डायबिटीज होऊन बसला आहे. हा, म्हणून म्हणते आपल्याला खा म्हणते, म्हणजे आपल्याला डायबिटीज झाला पाहिजे असं आहे द्यायचं. काही एवढं कानीमानी नका घ्या त्याच्या गोष्टी. भाऊ तसे मी मजाकी आहे म्हणा, भाऊला आदत आहे मजाक करायची. बरं, मी काय म्हणतो बाई, आपला विषय राहूनच गेला गोष्टीमध्ये. हां, आता कसं आहे, आता काल आली हे सपना. हां, तर सपनाला येऊन आता 2 दिवस झाले ना, आली बी तर म्हणजे एकदम अशी रागातमात. हां, आणि गुस्स्या घास्यातच आली ते. म्हटलं काय झालं वन काय झालं वन, काही सांगायला तयार नाही. हां, अशी आली ते म्हणे आता काही जात नाही म्हणे, आता 2-3 महिने इकडेच राहतो म्हणे, असं तसं बस एवढीच बोलली, काही जास्त तिने विषय काढला नाही. आणि मी आता काय म्हटलं, आता जमत्या माली आहे बा, आपणही काही आता तिला जास्त टोकाटाकी नाही करावं. हां, म्हणून मी म्हटलं काय आहे काय नाही, आपण मस्त एकदा म्हटलं सविस्तर बोलून घेतलं असतं. असं नेहमी झाल्यापेक्षा आहे की नाही. काय ते घरातलं वातावरण नेहमी 1-2 महिन्यानं तेच ते चालू राहते. हां, त्याच्यानं म्हटलं ह्यावेळेस म्हणून मी बोलावलं तुम्हाला. हां, काय आहे बा, मस्त आपण मस्त सविस्तर बोलू. हां, समजून सांगू आणि पाहू बा पुढचं काय आहे. तर काय करता येईन बाई, आता सासवास खराब राहते बा कुठच्या बी नाही. कुठेही काही झालं तर सासवावरच बोट उठते. हा, म्हणते सासू अशी आहे, सासू तशी आहे, सासू झगडा करते, सासू टोकत राहते, सासू कामधंदे सांगते, असाच विषय चालते आता. हा, दुसरं काय आहे आता त्याच्यामध्ये? हा, दुसरं काहीच निष्कर्ष नाही निघत ना. तो एकच निष्कर्ष निघते, काही झालं तर सासूच खराब आहे म्हणते. हा, घरातले म्हणा का बाहेरचे म्हणा, कोणी तसंच म्हणते सासूच खराब आहे, दुसरं तर कोणाची गलती राहतच नाही. हा, सासवास खराब राहते, असा विषय आहे तो येईन बाई. काही म्हणजे असा ह्या विषय असा आहे का काही बोलून फायदाच नाही आहे, अशासारखा विषय आहे बा. बाकी पहा तुम्ही काय म्हणणं आहे तुमचं तर बाबा. आपलं काय, आपल्याला तर काय आता इनमीन आता 4 दिवस राहिले आपले, 4 दिन जिंदगी के. हा, 2 दिवस गेले आणि 2 दिवस काटायचे आहे आपल्याला आता फक्त. असा विषय आहे, एक पाय जमिनीत नाही, एक पाय घरात, असं काम आहे. एक पाय गड्ड्यात नाही, एक पाय जमिनीवर, असा विषय आहे आता तो इनबाई. हा, आता काय राहिला आता आमचं, तुम्हीच सांगा बरं आता. नाही इनबाई, तसा विषय नाही आहे. हां, माय म्हणणं तसं नाही आहे का बा तुमची गलती आहे. हां, माय म्हणणं हे आहे का बा गलती कोणाची राहो. हां, कोणाचीही गलती राहो. हां, सुनीची राहो का सासूची राहो, विषय तो नाही आहे गलती कोणाची आहे. विषय हा आहे का बा अशा लहान गोष्टी एवढ्या मोठ्यापर्यंत नाही गेल्या पाहिजे बा, असा विषय आहे. म्हणून म्हणतो काय आहे ते कसं आहे, कधी माणूस रागात राहते, कधी माणसाची मनस्थिती कशी राहते, कधी कंडिशन कशी राहते. हां, कधी दुसऱ्या गोष्टीच्यानं चिडचिड राहते. हां, त्यावेळेस आपण रागावलं तर समोरच्याला वाईट वाटते. हां, असा विषय राहते. आता त्या ठिकाणी समोरच्याची गलती नाही, आपली गलती नाही, गलती परिस्थितीची राहते. मग त्या गोष्टी आपल्या दोघांनी नाही समजत ना, म्हणून राहिली का बा काय आहे, आपण मस्त शांततेनं बसून निष्कर्ष काढू. हां, त्याच्यानंतर पाहू पुढचं काय आहे तर समजावी करू. हां, असं आता एकामेकाला दोष देऊन काही फायदा नाही ना. हां, दोष देऊन आता प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचा राहिला नाही. जे प्रॉब्लेम आहे त्याच्यावरचा उपाय काढावा लागेल आपल्याला. तेच तर म्हणणं आहे मामीजी माय, तेच म्हणणं आहे. आता माय म्हणणं असं आहे, आता घर आहे तर घरात भांडे आहे. हा, आणि भांडे आहे तर भांड्याचा आवाज होणं आहे, भांडे वाजणंच आहे. हा, मग आता भांडे वाजतेच घरातले, तर मग तेवढं कसं आहे सगळ्यांना समजून घ्या लागते एकामेकानं. हा, आता समजा आता तुम्ही म्हणाल का बा मी मेरीज गणू, मी समोरच्याची ऐकतच नाही. हा, समोरचा म्हणून मी कोणाची ऐकतच नाही. हा, सगळे आपापल्या आकडमध्ये राहीन, तर मग कसा समजवता होईल तिथं. हा, मग असा विचार आहे तो कसा आहे, आता घर आहे हे आहे, राग ताम थोडंसं चालूच राहते. हा, तेवढ्या गोष्टी आता आपणही समजून घ्या लागते. हा, सगळ्याच गोष्टी आपण म्हणा नाही बाबा मला हे असं जमतच नाही, मग मला थोडंसं बोललं तर रागच येते. मग हे असा विषय राहिला तर मग कसं होते, मग ते घरात उठते. मग ते हा, मग काही मजा नाही येत ना मामीजी त्याच्यात. हे गोष्ट बरोबर बोलले तुम्ही जावई बुवा, हे गोष्ट तुमची भल्ली पटली मला. हा, आता घर आहे तर घरात भांडे वाजते जातात. आता कोणाच्या घरात झगडे भांडणं नाही होत. हा, सगळ्याच्या घरात झगडे भांडणं होते. मग आता लहान गोष्टीले एवढं सारं प्रकरण केलं तर मग कसं होईन ते. हा, मग तर घर तर टिकून राहायचंच नाही ना. हा, मग तर असं सकाळ संध्याकाळ रोजच भांडणं व्हायचे होय. हा, थोड्या गोष्टी मनावर घेतल्या तर हा, घर होय भांडे वाजते तेवढं ऐकून घ्यायचं आणि सोडून द्यायचं कानातून. मग
तोच तर विषय आहे मामाजी, आता तोच तर विषय आहे. आता तुम्ही सांगा बरं. हा आता आता आपल्या मग कामं धंदे कोणते? हा आता लेकरा बायाचं शिक्षण आहे, हे आहे ते आहे. आपण हिची बहीण लागलो आता त्या कामामध्ये. हा पैशाच्या मागं पैसा कमवायच्या. हा आणि त्याच्यात असे कामं करा तर आता मग काही विषय राहिला काय? हा मग आता हेच 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 धंदे करायचे राहिले का त्याच्यात? हा रागाला गेली, चला रे हा ना. मग असं थोडी राहिलं आता. अशानं मग कसं आहे मामाजी, माणसाची मनस्थिती खराब होते. आता मस्त आता नवीन काम घेतलं होतं, आता झाले आता 3 दिवस आता सुट्टीच पडली. हा आता माणसोमानसी काम चालू आहे आता तिकडे. तुम्हाला तर माहिती आहे माणसोमानसी कामं कशी राहते तर. हा मालक राहिला तर चांगले कामं करते, नाही तर मग काम सुखारूपणा राहते, बसले राहते बिचारे. म्हणून आता ह्या गोष्टी तर मी आता दोघीले समजून सांगतो. हा आईले समजून सांगतो, सपनाली समजून सांगतो. काय आहे तुमच्या तुम्ही निपटून घेत जावा. हा आणि एवढ्या दूरपर्यंत प्रकरण काही नेत नका जात जा. तू बी समजून घेत जाय, तू बी समजून घेत जाय. दोघीले हेच सांगणं आहे. हा आता मी कसं आहे, मी म्हणजे आता मनात फसल्यासारखं आहे. आईचे ऐकून बोलन तर बायकोले राग येते, बायकोचे ऐकून बोलन तर आईले राग येते. म्हणून आता मला कसं आहे, बरोबर दोन्ही पाडले बरोबर ठेवा लागते बापा. पाहून घे बरं सपना. हा पाहून घे बरं. हा पाहून घे ना जवाई बुवा किती गोष्टी समजून घेते. हा किती सगळं घेऊन चालते सगळ्याले. हा तुले घेऊन चालते, इनबाईले घेऊन चालते. हा आणि तुम्ही राव झगडे भांडणं करत राहता. हा बिनाकामाचं माणसाच्या मागं टेंग लावता मग तुम्ही. हा जे आहे ते गोष्टी आता समजून घ्या लागते. आता आपणही लहान नाही राहिलो ना. हा आता लग्न झालं. आता एका लेकराची माय होऊन राहिली तू. हा आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या वयात करत राहशील तर मग कसं होईन ते तूच सांग बरं. हा आता काय आपल्याला आता हे धंदे करायचे राहिले का आता जिंदगीभर? आता घरदार निघून चालणं आहे. हा ना आपलं घर समजून घेऊन चालणं आहे. हा ह्या अशा गोष्टी घेऊन चाला लागते आता. मला काय म्हणता आई, मामीजीले सांग ना तू. हा मी करतो काय घरात भांडणं? मामीजीच तर भांडणं करत राहते. हा सकाळी उठले तेव्हापासून संध्याकाळपर्यंत नीरा टोकतच राहते. हा हे काम नाही केलं मग तू बसलीच आहे, मग तू सिरियलच पाहून राहिली. हा आणि ते तिकडे भांडे तसेच पडले आहे. हा आता एवढे सारे कामं धंदे करू नये मला असं बोलत राहीन. हा रोज तर कसं वाटते मग मला? हा तू सांग बरं. आता नेहमी ते टोकणं चालूच राहते. हा एवढं टोकणं चांगलं नाही वाटत ना. आता कामं धंदे तर करतो मी, सकाळी सुटतो, सगळे कामं करतो. हा सगळ्याचा नाश्ता बनवून देतो. हा नाश्ता झाल्यावर यायचा स्वयंपाकाचा, याचा डब्याचा विषय राहते, यायले डबा बांधून देतो आणि जेवण खाऊन करून जाते. हा आणि मग भांडे घासणं, दुपारचे कामं करणं, थोडेसे 1-2 घंटा टीव्ही पाहणं आणि संध्याकाळचे कामं. हा सगळ्या गोष्टी तर मी बरोबरच करतो. तरी मामीजी मला बोलतच राहते, मग हे काम असंच केलं ते काम तसंच केलं, काही ना काही चालूच राहते त्याचं. आता तुम्ही सांगा येईन बाई, आता हे काय करते? हा हिनं आता पहिले आपले कामं धंदे करून घ्या ना. हा पहिले आपले कामं धंदे करून घ्या. हा मग आपल्या सिरियला पाहत राहा, मग आपला मोबाईल चालवत राहा. हा पहिले मस्त कामं धंदे करायच्या पहिले मस्त सिरियला पाहून घेते मोबाईलवर. हा ते इंस्टाग्राम काय ते रील्स न फील्स राहते ते पाहत राहते. हा डान्सचे व्हिडिओ. हा आणि मग याच्या कामाच्या जायच्या टायमात जेवायच्या टायमात मग करते गडबड. हा हे राहिलं मग ते बनवते मग घाईनं कसं मसं. हा मग आता हिले ह्याच तर गोष्टीला टोकत राहतो मी. मग आता तुम्ही सांगा मी काय काही गलत बोलतो काय मी तिला? हा हिले माहिती मीच म्हणा तू पहिले कामं धंदे करून घेत जाय. हा कामं धंदे केल्यावर मग आपल्या मोबाईलमध्ये राहत जाय. हा पहिले ते मोबाईलच पाहून घेते ना मग कामं करायला लागते. हा मग आता तुम्ही सांगा, मग मी बोलणार नाही तर काय बोला? हा मग बोलतो तर म्हणते माई सासू बोलते, म्हणते सासू खराब आहे, म्हणते यक्कड सासू आहे, म्हणते माई अशी म्हणते. हा त्या मैत्रिणी येते त्याच्याच बरोबर 1-1, 1.5 घंटा कवाल्या करत राहते. हा त्याच्या घरी कामं करायला आहे दुसऱ्या. हा तर कामं त्या करते ना, ह्या कवाल्या करत राहते ना, हे त्याच्याच बरोबर लागते कामं धंदे सोडून. कधी तोही तसाच घाई चालला जाते बिना नाश्त्याची की नाही गेली ती आजपर्यंत मामीजी. हा जवाई पाठवलं त्याला नाश्ता करून डब्बा बांधूनच पाठवलं. हा कधीच नाही गेले ते बिना नाश्त्यानं. फक्त त्याच दिवशी माझ्या डोकं दुखत होतं, पोटही दुखत होतं. हा तवाच म्हटलं त्याला आजच्या दिवस बाहेर नाश्ता कर जा. हा आणि आज बाहेरच जेवण करून घे जा. त्या दिवशी बोललं पोट दुखे माय. हा त्याच्यानं मी काही त्या दिवशी नाश्ताही नाही बनवला. हा आणि त्याच दिवशी मी तुम्हालाही सांगितलं, म्हटलं आजच्या दिवस तुम्ही करून घ्या बा. हा रोज तर मी करतोच, तर त्याच्यातही तुम्ही काव होत होते माझ्यावरच. मग हो बाई सपना, तू पहिले तुझे कामं धंदे कोण नाही करून घेत? मग तू पहिले तुझे कामं धंदे करून घेत जाय आणि मग ते फिरेला पाहत जाय. हा आता तू सांग, आता लग्नाच्या पहिले काही चालते मायबापाच्या घरी. हा दिवसभर कामही नाही केले तर कोण बोलते? हा पण आता कसं आहे, सासू सासऱ्याच्या घरी गेल्यावर हा पूर्ण घर आता सुनीच्या भरोशावर राहते. हा पूर्ण जिम्मेदारी घराची सुनीच्या भरोशावर राहते म्हटलं. हा तर मग आता तिथं तर मग चांगले कामं तुलेच करणं आहे. तिथं तू पहिले कामं धंदे सोडून सिरियला पाहत राहशील. हा मैत्रिणी बरोबर गोष्टी करत राहशील. हा तर मग तुला काय बोलणार नाही तर काय बोलणार आहे? हा मग आता त्याच्यात तुझं चुकलं ना. पहिले आपले कामं धंदे करून घेत जाय ना, मग गोष्टी करत राहत जाय. कामं धंदे तर करतो ना बाबा. आता कसं आता एखाद्या आली. हा आता एखाद्या समजा आता मैत्रीण आली मग ते बोलत राहिली तर मग आता तिला काय हाकलून देऊ का आता मी? हा तिला असं म्हणून जाय बा चालली जाय त्या घरी मी कामं धंदे करतो. हा तर अर्धा 1 घंटा लेट होते कामं. आपल्याला काय घरीच राही नाही ना, फक्त यायचंच राहते बा टायमावर कामाला जाणं 9 वाजता. त्या टायमात यायचं तर पहिलेच निपटून देतो मी. मग आता आम्ही घरीच राहतो. मग आता आमचं थोडंसं समजा अर्धा घंटा लेट जेवण झालं तर काय बिघडते? हा मग आता तेवढ्यासाठी असं टोकणं आणि मग असं बोलणं मग तसं चांगलं नाही वाटत ना. तेवढ्या गोष्टीसाठी काय होते तेवढ्यासाठी?
हा ठीकही बरोबर आहे म्हणा तुझं. आता असं कुणी आलं स्वतःहून तर आता आपण हाकलाच राहिलो नाही. हा आता तर आलं 2 गोष्टी करून राहिलं तर 2 गोष्टी करणं आहेच. हा तेवढंसं मग मग आता तिथं काही चुकलं नाही म्हणून तुझं तेही बरोबर आहे. आता काय आहे त्याच्यात मग आता. हा आणि राहिला विषय इनबाई कसा आहे पाहून घ्या. आता तुम्ही वाईट नका वाटून घेता, नाही तर म्हणून पाय बा मला बोलते. हा बोलत नाही इथं, कोणाला बोलासाठी नाही आलो आहे आपण. हा आपण कसं आहे फक्त आता जो प्रॉब्लेम होता आणि जे झगडे भांडणं होते तेच आपण मिटवासाठी आलो. हा आता कसं आहे, आता सून तर कामं सुनीलाच करा लागते म्हणा, कामं घरचे काही विषय नाही, पण आता थोडासा हातभार लावणं आपलं काम आहे. हा आता जसे कामं जमले, जेवढे कामं जमले तेवढे आपण करून घ्या आपल्या जीवाच्या मानानं. हा बाकीचे मग करतच राहते. हा तेवढे कामं केले 1-2 तर तेवढंच हलकं होते माणूस. हा इकडे तिकडे बसल्यापेक्षा हा आपले हातपाय मोकळे राहते मस्त. हा आणि एखादा डाव समजा आता सुनीची तब्येत खराब आहे, नाही जमलं तर तेव्हा आपल्याला करून घ्या लागते पूर्णच्या पूर्ण कामं. बाकी दिवस तर करतेस ना. हा मग आता 1-2 दिवस तर आपण सांभाळू शकतो, बाकी दिवस ते पूर्ण घर सांभाळते, ते 1-2 दिवस तर आपण सांभाळू शकतो. नाही नाही इनबाई. हा तेही बरोबर आहे म्हणा इनबाई तुमचं. हा तेही बरोबर आहे, तिथं मॅच चुकलं म्हणा. हा पण आता कसं आहे, आता मला कधी पहिल्यापासून अशी कामं आवडत नाही. हा पहिल्यापासून मी कशी कामं पहिले आणि मग रिकामे कामं जास्त असा माझ्या पहिल्यापासून स्वभाव आहे. त्याच्यानं कसं आहे, मला टाईमपास अजिबात आवडत नाही. हा तो स्वभाव मला बरोबर आहे, सगळ्याला नाही आवडत तो. हा पण आता कसं आता थोडा आता स्वभाव पाहा लागेल, मग आता चेंज करा लागेल. हा तेही चुकलं म्हणा माय, तेही बरोबर आहे तुमचं. तर असं आहे मग ते इनबाई. हा आता कसं आहे, आता सोनीचंही चुकते आणि सासूचंही चुकते, म्हणून मी आता तुम्हाला दोघीलाही बोलतो आणि दोघीलाही समजावतो. कसं आहे, दोघे बी एकामेकीले समजून घ्या. हा आणि एकामेकीले गोष्टी सांगा आपल्या. हा एकीमेकीले समजून घ्या, संग चाला. आणि तुम्हीच जर असे झगडे भांडणं करत राहा हा तर मग काही मजा नाही येणार मग घरात. हा फालतू मग कसं आहे, ते घर तुटायचे काम आहे. मस्त काय आहे ते आता समजून घ्या तुम्ही. हा तुम्ही बोलल्या तर थोडंसं तूही ऐकून घेत जाईन, तूही काही बोलली तर थोडंसं तुम्ही ऐकून घेत जाईन बाई. हा असा विषय आहे. आता एकामेकाला समजून घेईन तेव्हाच गाडा चालते, नाही तर मग गाडा थांबून जाते, पंचर होते मग गाडी. हो इनबाई, ते तर बरोबर आहे म्हणा तुमचं, काही गलत नाही बोलल्या तुम्ही. आता पाहतो, आता मी माझ्या पुढच्या स्वभावावर लक्ष देतो आणि चिडचिड करणं बंद करतो आता. फालतू कसं आहे, चिडचिड केल्यानं आपल्याच घराचं वातावरण खराब होते आणि लोक तमाशे पाहते. नाही तर काही बाई तसाच विषय राहते. हा लोक तमाशे पाहिजे, लोक काही नाही करत. हा आपल्याला सांभाळायला लागते आपलं घर. हा भाई, आता तू म्हणतो तर आता मी बी तशीच करतो. आता कसं आहे, आता आपल्याला तर आता निघून चालणं आहे, आता म्हातारा आहे, आपल्याला समजा त्या चालावा स्वभावच आहे द्यायचा. हा तर आता मी थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवतो आणि याच्यापुढे असं नाही होणार. हा ह्या गोष्टीची दक्षता घेतो. चला जमलं बा, मस्त आता मिटलं यायचं सासा सुनायचं. तसंही सासा सुनायचे प्रकरण बोलले लंबे चालते बाबा. चला एवढं तर चांगलं आहे, आपल्या घरचे लवकरच निघून गेले. असं आहे मित्रांनो. मग ते हा तुम्ही सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, परिवाराला. आज जातो मग इनबाई संध्याकाळी. आता तिकडे आता कशा वावरा धंद्याचे कामं चालू झाले, तर जातो म्हटलं आज संध्याकाळी. मग नाही बाई, आज की काही जाऊ नका. उद्या जा मस्त. उद्या बाजार आहे आपली इच्छा. हा उद्या मंगळवार, उद्या संध्याकाळचा बाजार आहे मस्त. उद्या आणतो काही मस्त बाजारातून. हा बुधवारी जा सकाळी. मस्त संग बुधवारी जा. हो इनबाई, आज की काही जाऊ नका. आज उद्याचे दिवस थांबा मस्त. उद्या बाजार आहे मस्त, बाजारात जाऊ आपण. हा आणि मग दादा बुधवारी सकाळी. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्या इनबाईचा पाहुणचार आहे, तर पाहुणचार कायचा करू कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चला भेटू मग उद्या नवीन भागात.